ॲक्च्युली आता जायचं आहे क्लिनिकमध्ये इवांशीला घेऊन, तर तिचं वॅक्सिनेशन आहे, तर त्यासाठी. पण बेबी झोपलेली आहे, तिचे पप्पा पण झोपलेले आहेत. तर आताच मी क्लिनिकमध्ये फोन केला होता, तर डॉक्टर 5 ते 7 वाजेपर्यंतच राहतात, त्याच्यानंतर मग ते चालले जातात. तर आता तर येऊ पण झोपली आहे, पप्पा पण तिचे झोपलेले आहे. तर बघते एखाद तासापर्यंत उठले तर ठीक, तसे आहेत ते 7 वाजेपर्यंत. तर तोपर्यंत मी दुसरे काही माझे काम आहेत ते करून घेते, संध्याकाळच्या डिनरची तयारी करते. तर मग इवांशी उठल्यानंतर तिला घेऊन जाईल क्लिनिकमध्ये. आणि आतापर्यंत इथे पाऊस होता, आता सध्या कमी झालेला आहे. आजची तारीख आहे 14 सप्टेंबर 2024 आणि आता संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहे. तर आतापर्यंत बाहेर पाऊस येत होता, पण आता नाही येत आहे पाऊस. तर चला मी तुम्हाला काही दाखवते. तर हे बघून काय आहे असं वाटत आहे. तर हे बघा फ्रेंड्स, हे आहेत गुलाबजामुन. तर या गुलाबजामुनची काय विशेषता आहे ते सांगते. हे डीप फ्राय नाही आहे, याच्यामध्ये डीप फ्राय केलेलं नाही आहे मी गुलाबजामुन. त्याच्यानंतर साखरेचा वापर नाही केलेला आहे, एकदम हेल्दी पद्धतीने बनवले आहे आणि खूपच छान झालं आहे. तिसऱ्यांदा मी ही रेसिपी बनवलेली आहे, म्हणजे असंच माझ्या माइंडमध्ये आलं, तर मला असं वाटलं की चला आपण अशा प्रकारे करून पाहावं. तर मी 3दा एक्सपेरिमेंट केला आणि म्हणजे खाताना टेस्ट वगैरे खूपच छान वाटत आहे, सर्वच परफेक्ट होत आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा मी ही रेसिपी शेअर करेल तर तुम्हाला पण काही प्रॉब्लेम यायला नको, ते एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठीच थोडं ॲक्च्युली आजचे पण गुलाबजामुन चांगलेच झाले होते, तर प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन ॲड करून मी बनवत आहे हे गुलाबजामुन. तर हे गुलाबजामुन पूर्ण परफेक्ट झाले. आता मी 2दा जेव्हा बनवले होते तर प्रॉब्लेम ही येत होती की पाक जो आहे, जे मी गुळापासून बनवलेला, तो आतमध्ये जात नव्हता. वरचं कवर जे होतं ना, हे हार्ड होत होतं, तर त्याच्यामुळे आतमधून सॉफ्ट होत नव्हते. तर मग मी जेव्हा सेकंड टाईम ट्राय केलं तर त्याच्यानंतर एकदम म्हणजे परफेक्ट झालेलं होतं, एकदम सॉफ्ट वगैरे झालेलं होतं. आणि आता हे तिसऱ्यांदा मी बनवले, तसे झाले वगैरे तर आहे परफेक्ट. पण एकदा अजून ट्राय करेल आणि जेव्हा ही रेसिपी एकदम परफेक्ट बनेल त्याच्यानंतर ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्हाला पण म्हणजे बरेच लोकांना गुलाबजामुन खूप जास्त आवडतात, पण तुम्हाला माहीत असेल तर डीप फ्राय करावं लागतं, साखरेचा वापर होतो आणि कॅलरीज भरपूर असते एक जरी गुलाबजामुन खाल्ला तरी. तर त्याचा विचार करून मी बनवलेले आहेत की डीप फ्राय न करता आपण चांगल्या प्रकारे मस्त हेल्दी पद्धतीने गुलाबजामुन बनवू शकतो. आणि हे बघा तुम्ही आतमधून असा टेस्ट पण इतका छान आहे की खूपच छान. इथे तुटत पण आहे. तर मी इशूंकडे नेते, इशूनला आवडते की नाही ते पाहते, पण मला तो खूपच आवडला. बघा, तर मी आता यावेळेस काय केलं ना, गुलाबजामुन मी हे रात्री बनवले आणि रात्रीपासून छान पाकामध्ये ठेवले होते, पण ना पाक जो आहे तो आतमध्ये जात नव्हता, कारण वरचं जे कवर होतं ते थोडं हार्ड वाटत होतं. तर मी आता काय केलं, गुलाबजामुनला वरून असं थोडं हलकंसं होल केलं, त्याच्यानंतर पाक आतमध्ये गेला छान आणि बघा आतमधून मस्त झाले. तर आता माझ्या लक्षात आले आहे की नेमकं प्रॉपर कसे बनेल. तर लवकरच ही रेसिपी मी तुमच्यासोबत पण शेअर करेल. जर तुम्हाला पण अशा हेल्दी पद्धतीने गुलाबजामुन बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता. आणि खरंच खूपच टेस्टी, खूप म्हणजे खूपच. खा. मी आता नंतर अजून एक रेसिपी आहे, म्हणजे आता हे असेच बनवले आहे, खाऊन पहा ना कशी टेस्ट वाटत आहे ना. खरं सांगशील ना, चांगलं वाटत आहे नाही वाटत आहे, आतमध्ये गेला का पाक ते पण सांगशील. आतमध्ये गेला इशू पाक, आतमध्ये पाक गेला का, गोड वाटत आहे, टेस्ट कसं वाटत आहे, कसे झाले, चांगले वाटत आहे. आता चांगले वाटत आहे, मला पण आवडले. इवांशी तर त्या दिवशी खाऊ का पाहिजे अजून. चल ना, दवाखान्यामध्ये जायचं आहे.
तुला इंजेक्शन द्यायचं आहे ना, चला इंजेक्शन घ्यायचं ते, चला मम्मा चला. आ ते पण डिझाईन करून ठेवली का ग तू? काहीच कोणतीच जागा अशी रिकामी ठेवलीच नाही आहे, सर्व याच्यावरच मस्त आपली ड्रॉइंग काढून ठेवली आहे. चला 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 ग बाई. याने तर पप्पाच्या लॅपटॉपला पण सोडलं नाही, याच्यावरही मस्त किचड कचड करून ठेवलं आहे. तर संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत आणि जात आहे मी आता क्लिनिकमध्ये. नाही आणले मी छत्री, असं मोसम तर भारी आहे. इकडे ऊनही आली आहे, इकडे आभाळही आहे मस्त. आता गर्दी. क्लिनिकमध्ये यायला थोडं लेट झालं, तर इथे बरेचसे पेशंट पण आहेत, तर त्याच्यामुळे आम्ही वेट करत आहोत. आणि इथे ना बघा, एक पुढे ना खूप क्यूटचं बेबी आहे, असं वाटत होतं माझ्या जवळ येईन तर मी त्याला पकडेल. आता रडशील तू? आता इवांशी माझी रडणार. रडशी का कटावा? फिश आहे ते बघ, फिश. मला वाटलं नाही इवांशी यावेळेस इतकी रडेल, म्हणून मी तिचा शूट करत होती आणि ती इतकी रडली की मी मोबाईल ठेवून दिला बाजूला. आधी तिला आपल्या जवळ घेतलं. तर आज डिनरमध्ये बनत आहे लिट्टी चोखा. ॲक्च्युली माझ्याकडे एक भरताचं वांगं होतं आणि भरताचं वांगं म्हटलं की सोबत भाकर पाहिजे. तर ज्वारी होती पण मी ते ना दळण आणलेलं नव्हतं, तर मग विचार केला लिट्टी चोखा बनवते. तर म्हणून मग लिट्टी चोखा बनवला. आणि मला आधीपासूनच ना वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करणं, स्वतः खाणं, इतरांना पण खाऊ घालणं मला खूप जास्त आवडते. तर हे सगळं माझ्या घरी नेहमी बनतच राहते. कुकिंग चॅनल आहे म्हणूनच नाही, तर मी अशी पण बनवतच राहायची आधी पण. तर लिट्टी चोखाविषयी मला माझ्या मैत्रिणीकडून कळलं होतं, कारण इथे मुंबईत आल्याच्या नंतर कसं ना सर्व वेगवेगळ्या मला मैत्रिणी वेगवेगळ्या राज्यातल्या मिळालेल्या, आणि प्रत्येकाची खाद्यपद्धती सगळी वेगळी असते. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या रेसिपीज पण मला खायला मिळत होते. तर म्हणून मग मी पण ट्राय केलं. तर आमचं डिनर वगैरे झालं, सर्व किचन वगैरे साफसूफ झाली. आणि हे दोघं ना खूप वेळपासून मस्ती करत आहेत. माझ्या दोन्ही पिल्लांना ना खूप जास्तच गरमी होते. हे लहान पिल्लू पॅन्ट काढून फेकते आणि हा मोठा पिल्लू शर्ट काढून फेकते. आता झोपाची वेळ झाली की नाही झाली? चला मग कधी झोपणार आहे? वाजले किती आता? हे बघा फ्रेंड्स, 12 वाजून गेले आणि हे पहा आमची पोरं पाहून घ्या. आणि हे एक आमची छोटीशी मिनी म्याऊ. मिनी म्याऊ चल झोपायसाठी हो. ए मिनी म्याऊ आहे आहे. सारे लोक झोपून जातात आमच्या इथं, हे नाही झोपत आमचे दोन्ही पिल्लं. हे तर खूपच रे बाबा, त्या पोरीची माहिती नाही झोप कुठं चालली जाते. तर हे दोघं जण लप्पन छुप्पन खेळत आहे, म्हणून ह्या दोघांची एवढी मस्तीचा आवाज येत होता मला. ते इशिन इशिन करत आहे. कोण पाहिजे? कोण पाहिजे मा? जरा झोपायच्या ती. इशिन झोपायसाठी गेला. कुठे इशिन? आवाज दे.